यूपीए सरकारने घरगुती गॅस सिलेंडर 400 रुपये व व्यावसायिक गॅस सिलेंडर 1900 रुपये अशी दरवाढ करण्यात आली आहे। ही दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। धरणे आंदोलनानंतर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। धरणे आंदोलनात नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन करत आहोत आणि या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, नांदेड शहरातील सर्व कार्यकर्ते इथं जमलेले आहोत। आजच्या या धरणे आंदोलनाचा एकच उद्देश आहे की गॅस सिलेंडरची दरवाढ तर झालेलीच आहे। शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतो म्हणले होते ते सुद्धा केला नाही आणि तुटपुंजे 50,000ची कर्जमाफीचं देऊन एक फसवणूक हे सरकार करत आहे। त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणे, गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध करणे आणि 15 फाईलचं पाप लपवण्यासाठी हे भाजपचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन तीव्र करण्यात येईल हे आपल्याला या माध्यमातून सांगू। नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वाखाली जे आज देशामध्ये आणि राज्यामध्ये गॅस दरवाढ आहे, इतर गरजू वस्तूवर दरवाढ झाली आहे, त्याच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात या ठिकाणी आलेलं आहे। देशात आणि राज्यामध्ये अतिशय दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती होत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका विकास सबका साथ म्हणतात आणि एकीकडे जनतेला हे देशधडीला लावण्याचं काम करतात। देशात आणि राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती केवळ एप्स्टीन फाईलमुळे आहे। नरेंद्र मोदी यामध्ये पूर्ण अडकलेले आहेत। त्या अडकलेल्या परिस्थितीमध्ये या ट्रम्पच्या इशाऱ्यावर सर्व गोष्टी करत आहेत। त्याचा फटका हा देशातील सर्वसामान्य जनतेला बसत आहे। या नरेंद्र मोदींनी तात्काळ आपला पदाचा राजीनामा दिला पाहिजे, ही दरवाढ होणारी थांबली पाहिजे आणि देशाच्या जनतेला जे सामान्य जनता आहे 140 कोटी जनता आहे त्या जनतेला सुसह्य जीवन जगता आलं पाहिजे। त्यासाठी एक चांगला सक्षम आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा सरकार या ठिकाणी असलं पाहिजे। आम्ही या ठिकाणी मोदी सरकारचा तीव्र निषेध करतो। आज पूर्ण भारतभरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे वरिष्ठ नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतभर काँग्रेस पक्षाच्या वतीने गॅस दरवाढ आणि इंधन दरवाढ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या 10 दिवसामध्ये भाववाढ झालेली आहे। सामान्य नागरिक व व्यावसायिक हे दोन्ही पण या गॅस दरवाढीच्या जो वाढलेला दर आहे त्यामुळे त्रस्त झालेले आहेत। सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे आणि याकरिता आज काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नांदेड जिल्हा कचेरीवर मोठ्या प्रमाणामध्ये दरवाढीच्या निषेधात केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या निषेधात आज आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी करत आहोत।